नमस्कार मित्रांनो, मी रिया टीचर तुमचं माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, अनेक स्वामी भक्तांनी मला विचारला प्रश्न की ताई, श्री स्वामी समर्थांची भक्ती कशी करावी. आता भक्ती म्हणजे कशी करावी म्हणजे प्रत्येकाच्या क्षमतेनुसार, भावनेनुसार आपण साधना करू शकतो. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं आहे, श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी मनात तुमच्या श्रद्धा, सबुरी आणि सात्विक आचरण असलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. बरं, भक्ती करण्यासाठी एखादी पद्धत आवश्यक नाही आहे. आपल्या क्षमतेनुसार, आपल्या भावनेनुसार साधना करण्यासाठी आपण तयार असलो पाहिजे मनाने. म्हणजे थोडक्यात काय करायचं तर नामस्मरण करा, स्वामींचे ध्यान करा, गुरुवारची भक्ती करा, आरती आणि स्तोत्र पठण करा किंवा सेवा करा, सात्विक आचरण ठेवा, संकटात स्वामींवर विश्वास ठेवा. असे थोडकेसे छोटे मोठे जे काही आपले सोपस्कर आहेत ते करा. म्हणजे आता बघा, नामस्मरण म्हणजे करा म्हणजे काय करा तर दररोज शांतपणे श्री स्वामी समर्थ यांचा मंत्र जप करा. सकाळी संध्याकाळी काही मिनटं नामस्मरणासाठी द्या. त्यानंतर स्वामींचे ध्यान करा. म्हणजे नेमकं काय करा तर स्वामींचे ध्यान करा म्हणजे स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून काही मिनटे शांत मनाने त्यांचे स्मरण करायचे. मनातील चिंता त्यांच्या चरणी अर्पण करायची. नंतर गुरुवारची भक्ती म्हणजे काय तर गुरुवारी स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावून, तुपाचा दिवा लावा, तेलाचा लावा, तिळाचा लावा, तुम्हाला आणि काही स्वामींना आवडणारी फुलं किंवा तुमच्या घरी अवेलेबल असलेली फुलं अर्पण करा आणि नैवेद्य दाखवून पूजा करा. इतकं सोपं आहे. त्यानंतर आरती आणि पठण, स्तोत्र पठण करा. म्हणजे काय करा तर स्वामींची आरती, स्तोत्र किंवा काही तुमच्याकडे यूट्यूबवर किंवा मोबाईलवर काही त्यांचे शॉर्ट स्क्रीन्स काढून किंवा स्क्रीनशॉट काढून तुम्ही थोडंसं हे करू शकता. आणि मग त्याच्यानंतर काय करायचं तर स्वामी समर्थांचं चरित्र याचं वाचन करा, याचं पठण करा. किंवा नित्यपाठ आहे, मी जे नेहमी वारंवार सांगत असते की मला जेव्हा जमेल तेव्हा, जेव्हा शक्य होईल तेव्हा मी नित्यपाठ करते, तसं करा. किंवा सेवा करायची म्हणजे काय करा, गरजू व्यक्तीला मदत करणे, अन्नदान करा, वृद्धांची सेवा करा किंवा प्रेमाने वागा किंवा प्रेमाने बोला. ही एक स्वामींची सेवाच मानावी सगळ्यांनी. पुन्हा सात्विक आचरण ठेवा. म्हणजे काय करा, खोटे बोलू नका, दुसऱ्याचा अपमान करू नका, द्वेष करू नका आणि अहंकार टाळण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्यामुळे काय होईल मित्रांनो, मन शांत, शुद्ध आणि स्वामी भक्तीमध्ये लीन होऊन जाईल. पुन्हा संकट आल्यावर काय करा तर संकटात आले की घाबरायचं नाही. मनात असा विचार आणायचा की श्री स्वामी समर्थ माझ्यावर कृपा करणार आणि योग्य मार्ग दाखवणार. मग बघा, तुमची सगळी कामं कशी सोपी, सुरळीत आणि तुमच्या मनशांतीसारखी तुम्हाला जशी हवी तशी होतील. आता सर्वात महत्त्वाचं काय, भक्तीमध्ये मोठे विधी कोणता करायचा असतो, मनापासून श्रद्धा आणि चांगलं कर्म. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण खोटं बोलतोय आणि समोरच्याला वेगळा भाव दाखवतोय असं काही नाही करायचं. आपले कर्म चांगले ठेवा, फळाची अपेक्षा ठेवू नका, कर्म छान ठेवा. आणि त्यात काय, स्वामींचे नामस्मरण करताना मनात विश्वास, प्रेम आणि समर्पण असावे किंवा त्यागाची भूमिका. म्हणजे तिला मिळते म्हणून मला करायचं आहे किंवा ती भक्ती करते म्हणून मी करणार आहे असं काही मनात आणू नका. त्याग करायला शिका. स्वामी प्रत्येक वेळी बऱ्याचदा आपली परीक्षा घेत असतात आणि त्या परीक्षेत खरंच मित्रांनो तुम्ही सक्सेसफुल झालात तर तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की अरे हा, माझी भक्ती ही खरी आहे. हे स्वामीने दिलेली पावती असते मित्रांनो. आणि तुम्ही भक्ती मनापासून करताय ना तर त्याचं फळ सुद्धा तुम्हाला स्वामी अगदी मनापासून देणार. आणि ते तुम्हाला थोड्याच वेळासाठी नसतील, ते असे लॉंग लाईफसाठी विचार करतात. म्हणजे त्यांचं वाक्य आहे ना, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा भाव आपल्या मनात ना कायम ठेवायचा मित्रांनो. की माझ्या मनातून मी असं नेहमी सारखं विचार करते, स्वामींचं स्मरण तर माझ्या मनात सतत म्हणजे चालता बोलता मी करत असते. आणि खरोखर मित्रांनो, मला काही संकट आली ना तर मी खरंच सांगते, असंच बोलते की श्री स्वामी समर्थ माझ्यावर तुम्ही कृपा करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. म्हणजे माझ्या हातातून सतकृत्य व्हावं की असं काही वाईट होऊ दे, एवढंच. आणि सतत सकाळ संध्याकाळ बसता उठता मला जितक्या वेळा नामस्मरण करता येईल म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री दत्तराज म्हणजे स्वामी समर्थ श्रीपादराज शरणम प्रपद्ये, असे जे काही मंत्र आहेत ते आपल्याला जेव्हा जेव्हा शक्य होईल, जे आपल्या फावल्या वेळात म्हणा किंवा आपल्याला जेव्हा कधी शक्य होईल ना तेव्हा मित्रांनो, कोणतंही वेळेचं बंधन नाही. तुमच्या एखाद्या ठिकाणी बसण्याचे, जिथे तुम्हाला जेव्हा आणि जिथे कसंही शक्य होईल ना मित्रांनो तसं तुम्ही करणं गरजेचं आहे. हीच खरी भक्ती आहे. म्हणजे फक्त धूप दीप दाखवायचे, समोरचं दाखवतं तर मी पण आणून दाखवायचे असं न करता आपली मनशांती आणि सात्विक आचरण. तुम्ही जेव्हा सात्विक आचरण ठेवणार तर नक्कीच स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहणार आणि गया नाही जिंदा हूं मैं
याची प्रचिती तुम्हाला नक्की येणार. चला मित्रांनो, म्हणजे तुम्हीही माझ्याबरोबर स्वामी भक्तीला लागलातच असाल आणि तुम्ही स्वामींची भक्ती कशी करता किंवा तुम्हाला स्वामी कसे कळले हे मला कमेंट्समध्ये सांगा. श्री स्वामी.